महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय विष्णू पुराणिक तसेच आयोगाच्या सदस्यांनी बुधवारी बीड येथील HIV बाधित बालकांच्या विशेष बालगृहाला भेट देऊन तेथील सुविधा व व्यवस्थेची पाहणी केली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बाल हक्क संरक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली। एकूण 18 प्रकरणांवर सुनावणी झाली असून त्यापैकी 10 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर उर्वरित प्रकरणांबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले। सुनावणीनंतर आयोगाने जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी आयोगाच्या सचिव वंदना जैन, सदस्य गीतांजली बाळाजी बुट्टी, शुभांगी तांबट, संजय लहाके पाटील, अतुल देसाई, प्रवीण भुजाडे, मिलन जंगम, कनिष्ठ काळजीवाहक अजय लोंढे, पर्यवेक्षक अधिकारी उज्ज्वला हुवाल, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शेख फारूक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना अध्यक्ष ॲडव्होकेट पुराणिक यांनी बालस्नेही महाराष्ट्र घडवण्यासाठी बाल हक्क संरक्षणाशी संबंधित सर्व विभागांनी प्रभावी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली। बैठकीत पोक्सो प्रकरणातील अडचणी, मनोधैर्य योजनेतील प्रलंबित प्रकरणं, महिला हेल्पलाईन 1098 व आपत्कालीन सेवा 112 यांच्यातील समन्वय, बालविवाह प्रतिबंध, विशेष बाल पोलीस पथक, पोलीस काका दिदी उपक्रम तसेच बाल संरक्षण समित्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। शाळा व महाविद्यालयांमध्ये सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण, मुलींसाठी पिंक रूम कार्यान्वित, सखी सावित्री संवाद पेटी, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी, सुरक्षित वाहतूक व सुरक्षाविषयक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षण हमी कार्डाचा वापर, स्थलांतरित मुलांचा पाठपुरावा, बालविवाह रोखल्यानंतर संबंधित मुलींच्या शिक्षणावर लक्ष ठेवणं तसेच सलग अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गृहभेट घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला। बालमजुरी प्रतिबंधासाठी कामगार विभागाने सतर्क राहावं, स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह उपलब्ध करावीत तसेच अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे व अनाथ प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून द्यावीत अशा सूचनाही आयोगाने दिल्या। राज्यातील बालस्नेही पंचायत अभियानासाठी निवडलेल्या 100 गावांमध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पिंपळगाव, बीड तालुक्यातील बोरफडी आणि धारूर तालुक्यातील हिंगणी या गावांची निवड झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.